मी डॉक्टर शिवाजी काळे, साई सिद्धी क्लिनिक घाटकोपर. आपल्याला बरेच दिवस चक्कर येते का? आपल्याला बरेच दिवस चक्कर येत असेल तर त्याची कारणे, लक्षणे, उपाय आणि ट्रीटमेंट आपण या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे पाहणार आहोत. तर तयार आहात ना? जर आपल्याला किंवा आपल्या नातेवाईकामध्ये कोणाला असा त्रास असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. जर आपल्याला चक्कर येत असेल तर चक्कर येण्याची कारणं काय आहेत, चक्कर काय येते ते आपण सुरुवातीपासून पाहूया. साधा ताप असेल तरी सुद्धा तापामध्ये आपल्याला चक्कर येते. ताप असेल त्याच्यामध्ये टायफॉइड आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, TB आहे, कुठल्याही टायफॉइडमध्ये आपल्याला चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर साधी ॲसिडिटी आहे, आम्लपित्त आहे, तरी सुद्धा तुम्हाला चक्कर येते. त्याचबरोबर तुम्हाला डायबिटीस, शुगर लेवल कमी झाली तरीही तुम्हाला चक्कर येते. शुगर लेवल जास्त झाली तरी पण तुम्हाला चक्कर येते. जर तुमचं ब्लड प्रेशर नेहमीपेक्षा, नॉर्मलपेक्षा जर कमी झालं तरी सुद्धा तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता असते. जर तुमचं ब्लड प्रेशर नेहमीपेक्षा जास्त झालं तरी सुद्धा तुम्हाला चक्कर येते. त्याचबरोबर थायरॉइड या आजारामध्ये पण तुम्हाला चक्कर येते. त्याचबरोबर आपण रेग्युलरली चालताना उठून बसलो तरी चक्कर येते. एखाद्या वेळेस कुस बदलतो, या कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होतो, त्यावेळेस पण आपल्याला चक्कर येते. चक्कर येणं हे एक लक्षण आहे. चक्कर हा आजार नाही, चक्कर हा रोग नाही, चक्कर हे एक लक्षण आहे. तर लक्षण कोणत्या आजाराबरोबर आहे किंवा कशाबरोबर आहे हे खूप महत्त्वाचं आहे. चक्कर जर तुम्हाला एखाद्या वेळेस पहिल्यांदा ॲक्सिडेंट झाला असेल आणि ॲक्सिडेंट झाला आणि डोक्याला मार लागला असेल तरी सुद्धा तुम्हाला चक्कर येऊ शकतो. चक्कर याचा संबंध डोळे, मान, मेंदू याच्याशी आहे. जर तुमचा डोळ्याचा नंबर वाढला असेल तरी सुद्धा तुम्हाला चक्कर येते. आपल्या कानामध्ये कानाचा पडदा असतो, कानाच्या पडद्याच्या आतमध्ये 3 हाडं असतात, त्याला मॅलियस इनकस स्टेप्स म्हणतात. तर त्या आतमधलं जे लिक्विड असतं, इक्विलिब्रियम म्हणतात, त्या इक्विलिब्रियममध्ये जर समतोल नसेल, इम्बॅलन्स असेल तरी सुद्धा तुम्हाला चक्कर येते. चक्कर साध्या तापापासून ते ब्रेन ट्यूमरपर्यंत येऊ शकते. जर तुम्हाला सुरुवातीची लक्षणं ब्रेनमध्ये किंवा मेंदूमध्ये ट्यूमर असेल, गाठ असेल तरी सुद्धा तुम्हाला चक्कर येते. तर चक्कर काय येते याचं निदान करणं खूप महत्त्वाचं असतं. जर चक्कर आपण प्रॉपर वेळेने निदान केलं तर आपण त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकतो. तर चक्कर येण्याची लक्षणं काय आहेत? लक्षणं म्हणजे तुम्हाला चालताना किंवा झोपल्यानंतर तुम्हाला इम्बॅलन्स वाटतं. तुम्ही एका जागेवर बसलेला आहे आणि सभोवतालचा परिसर फिरतोय असं वाटतं. ही चक्करची लक्षणं आहेत. चक्कर म्हणजे तुम्हाला इम्बॅलन्स वाटतं. इम्बॅलन्स वाटणं म्हणजे चक्कर आहे. तर चक्करचं निदान कसं करायचं किंवा आपण चक्कर येते त्याच्यासाठी स्पेसिफिक कोणता रोग झाला आहे, त्याच्यासाठी आपण कोणत्या तपासण्या करायच्या यावर आपण बोलूया. साध्या आपण ॲनिमिया म्हणजे अंगात रक्त कमी असलं तरी सुद्धा चक्कर येते, तर यासाठी हिमोग्लोबिन चेक केलं पाहिजे. डायबिटीससाठी शुगर लेवल चेक केलं पाहिजे. हायपरटेन्शन असेल तर कोलेस्ट्रॉल चेक केलं पाहिजे. थायरॉइड असेल तर थायरॉइड चेक केलं पाहिजे. अशाच इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असेल, डिहायड्रेशन असेल तर आपल्याला इलेक्ट्रोलाइट चेक केलं पाहिजे. या नॉर्मल नेहमीच्या तपासण्या केल्या पाहिजे. त्याचबरोबर कधी तुमचा ॲक्सिडेंट झाला असेल आणि डोक्याला मार लागला असेल किंवा बरेच दिवस औषधं खाऊन जर चक्कर कमी येत नसेल तर आपल्याला डोक्याचा CT स्कॅन आणि MRI पण करावा लागेल. चक्कर येणं हे एक, पुन्हा एकदा सांगतो, लक्षण आहे. चक्कर येणं हा आजार नाही. चक्कर हा कोणत्या तरी आजाराचं लक्षण आहे. तर लक्षण आपल्याला पाहायचं आहे आणि त्यानुसार ट्रीटमेंट करायचं. ट्रीटमेंटच्या पार्टमध्ये आपण काय करतो? सगळ्यात महत्त्वाचं डिहायड्रेशन. एखाद्या वेळेस डिहायड्रेशन झाले तर आपण रिहायड्रेशन करतो.
ताप झालेला आहे, एखाद्या पेशंटला ताप आलेला आहे, तर तापाची कुठली लक्षणं आहे, टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू, तर त्यानुसार आपण ट्रीटमेंट करतो आणि तो आजार बरा करतो. त्याचबरोबर जर कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषध देतो. डायबिटीस वाढला असेल तर डायबिटीस कमी होण्याची औषध देतो. डायबिटीस वाढला असेल तर कमी होण्यासाठी, आणि कमी झाला असेल तर त्याला मीठ साखर पाणी देऊन आपण त्याची चक्कर बरी करतो. म्हणजेच काय, इन शॉर्ट, चक्कर येते म्हणजे काय होतं, एखादा बॉडीचा पार्ट आहे आणि त्या बॉडीच्या पार्टला ब्लड सप्लाय किंवा ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर वेनं होत नाही, म्हणजे कुठेतरी अवरोध होतो, आणि अवरोध झाल्यामुळं त्या पार्टला ब्लड सर्क्युलेशन, नर्व सर्क्युलेशन प्रॉपर वेनं होत नाही, त्यामुळं आपल्याला चक्कर येते. चक्करची ही कारणं आहेत. तर चक्करची कारणं आपण ओळखायची आणि आजार डायग्नोस करायचा. जर आपण प्रॉपर वेनं जर आजार डायग्नोस केला तर आपण त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित करू शकतो. आयुर्वेदामध्ये स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम असं सांगितलेलं आहे. म्हणजे जो निरोगी व्यक्ती आहे तो निरोगी राहायला पाहिजे, आणि जो आजारी व्यक्ती आहे तो आजारापासून मुक्त झाला पाहिजे. जर आपण पंचकर्म चिकित्सा नावाची चिकित्सा आपण जर केली तर आपण जो अवरोध आहे, ज्या अवरोधामुळे चक्कर झालेली आहे, बरेच वेळा काही रुग्ण वर्षानुवर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष चक्करसाठी औषध गोळ्या खात असतात. जर आपल्याला चक्करची औषध गोळ्या बंद करायची आहे, आपल्याला डायबिटीस पूर्ण बरा करायचा आहे, आपल्याला कोलेस्ट्रॉल पूर्ण बरा करायचा आहे, आपल्याला थायरॉइड पूर्ण बरा करायचा आहे, आणि तो आजार पूर्ण बरा करायचा आहे, तर आपल्याला आजाराचं मूळ किंवा जो आजार कशामुळे झालाय तो आजार बरा केला पाहिजे. आणि हा आजार आपण आयुर्वेदातील संजीवनी ट्रीटमेंट किंवा पंचकर्म ट्रीटमेंट यामुळे करू शकतो. पंचकर्म ट्रीटमेंटमध्ये आपण शरीर शुद्धीकरण करतो, त्याचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करतो, नर्व सर्क्युलेशन व्यवस्थित करतो, आणि नर्व सर्क्युलेशन जर व्यवस्थित झालं, ब्लड सर्क्युलेशन जर व्यवस्थित झालं, तर तुम्हाला येणारी चक्कर आपण 100% थांबवू शकतो. तर तुम्हाला यापैकी कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर साई सिद्धी क्लिनिक घाटकोपर या ठिकाणी आपण व्हिजिट करू शकता आणि आपला उपचार करू शकता. धन्यवाद.